पूजन गणपती पूजन झालं की आपण नंतर स्वास्तिक करतो. शुभ कार्यासाठी म्हणून स्वास्तिकची आपण पूजन करतो. तेवढं आपण स्वास्तिक पण मांडलेलं आहे. गणपती पूजन केल्यानंतर स्वास्तिक पूजन करणार आहे. त्यानंतर आपण काय करणार, ते पुण्यवचन आपण केलेलं आहे. कुठलंही शुभ कार्य करता करताना आपण पुण्यवचन करतो. पुण्यवचन करायचं आहे. पुण्यवचनाचे आपण 2 तांबे मांडलेले, एक हळदीचा एक कुंकवाचा. ते पुण्यवचन केल्यानंतर आपण इथे नवग्रह मांडले. नवग्रहाची आपण इथे पूजा करून घ्यायची. नवग्रह पूजा करून घेतल्यानंतर आपण काय करतो, कलश पूजन केलं. तेव्हा पलीकडे कलश पूजन खाली घरी गहू आहे, वरती पण गहू आहे. त्या गव्हाच्या आपण जागे तुमच्या आया आहे, त्या आयाचे जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये आपण घातलेलं आहे. त्या पाण्याची शुद्ध करायचं आपण सर्व शुद्ध करायचं करून घ्या. आणि आपण तुमचे कुलस्वामी तुम्हाला माहिती असतो. कुलस्वामी तुम्हाला माहिती आहे. कुलदेवी कुठली माहिती आहे का? तुमचा कुलस्वामी तुम्हाला माहिती आहे. कुलस्वामी थोडंसं आपण कुलदेवी आपण इथं पूजा केलेली आहे. आणि जे आपण इथं पहिले कापड टावेल टोपी 20 वर्ष म्हणले हे घर जे घर बांधलं असताना सुरुवातीपासून पाया काढल्यापासून जे जे लोक व्हायचे लोक गेले, कोण गावंडी असले, सुतार असले, तुमचा प्लॅम्बिंग असले, कोण सेंट्रिंग असले, सगळे जे लोक आले ते कुठल्या पायाने काय आले आपल्याला काय माहित नाही. त्यामुळे ते कशी आले, महिला असतील कोण असतील काय आले त्याच्यात माहित नाही. तेवढं जर आपण ते लोक जे त्यांचं जे आपल्या घराला पाय लागले त्या पायाची आपण शुद्धता करायची आहे. तेवढं जर आपण त्यांचे पूजन करत आहे. आणि त्या सर्व पूजन त्याचं कापड आहे, टावेल टोपी पीस आहे, साड्या आहे, सगळ्यांना दान म्हणून आपण त्यांचं ते आपण पूजन केलेलं आहे. ते पूजन केलं आपण घराचं आपण तुमच्या इथं कोण लोक जे बाहेर आले असतील को आता इथलं पुढे तुमच्या घराचं कोणी काय करू नये. तेवढं सगळं आपण तिथं आपण ते कोहळा आणलेला आहे. कोहळा काय त्यांचा बाहेर लोक आपल्या घरात काय करतात, जे वाईट बुद्धीने कोणी काय करा बघतील. तेवढं सगळं आपण ते कोहळा आपण एका कापडात नंतर पूजा झाली की बांधायचं आणि वरती आपण घरात पण बांधायचं आहे. आणि हे जे भोपळा आहे ते भोपळा आणि ते शिबडच आहे ते आपण तुमचं ते पूजा होम हे सगळं झालं की होम करायचं आहे. होम केल्यानंतर तुमच्या दोघांच्या अंगावर उतरून ते शिबडं आणि कोवळा भोपळा फोडून आपण शिवरती टाकायचं, तेवरती टाकायचं आहे. आणि त्यानंतर आपण काय शेवटा सत्यनारायण पूजा करायची आहे. सत्यनारायण पूजा करायला होम केल्यानंतर सत्यनारायण पूजा करा असं काही शास्त्रात नाही आहे. तरी पण आम्ही काय करतोय, हे होम केलं की आपण सत्यनारायण पूजा त्यावर सध्या होऊन जाते. पण तेवढ्यासाठी आपण सत्यनारायण पूजा करतोय. पण सत्यनारायण पूजा करा असं शास्त्र नाही. होम केला तर फक्त चालतोय. पण तेवढ्यासाठी आपण सत्यनारायण पूजा करून घ्यायचं आहे. आणि ते झाडू जे आपण जे पूजा केलेलं आहे भाडू या घराची इतर पुढे कोण काय वाईट बुद्धीने कोण येईल त्यांचं आपण पायाचं झाडून टाकून आपण त्यांचं बाहेर टाकायचं आहे. तेवढं जर आपण आता गोमित्र मारून घराची शुद्धता केली, शांतता केली. आता आपण गणपती पूजनानंतर आपण सर्व पूजन करत आहोत. आणि आपण आता पूजनाला सुरुवात करत आहोत.